कुठल्याही प्रकारची मनातली जर का तुमची इच्छा असेल, मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय सांगते. हा 7 दिवसामध्ये तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल. मी नेहमीच उपाय हे अगदी छोटे छोटे आणि घरगुती पद्धतीचे देते, जेणेकरून हे उपाय कुणीही करू शकतं. घरातील महिला असतील, वयस्कर लोक असतील, कोणी तरुण मुलं असतील, मुली असतील, अगदी जॉब करणारे असतील, तर कुणालाही असे उपाय करता यावेत म्हणून मी तुम्हाला अगदी साधे साधे उपाय देते. कधी कधी काय होतं, छोट्याशा उपायातून सुद्धा आपल्या कामं पूर्ण होतात. बघा, मेहनतीला तर पर्याय नसतोच, आपण मेहनत तर करतोच, पण देवाच्या उपासना किंवा असे छोटेसे उपाय केल्याने आपले मार्ग नक्कीच मोकळे होतात. तर उपाय असा आहे की कुठल्याही मंदिरामध्ये तुम्हाला शिवमंदिर शक्यतो बघायचे आहे आणि तिथे मंदिरात दर्शनाला जायचं आहे आणि जाताना मौन नावाचा उपवास करायचा आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष उपवास करायची गरज नाही, फक्त देवाचे दर्शन घेईपर्यंत तुम्हाला मौन ठेवायचं आहे, मौनाने उपवास करायचा आहे. त्याचप्रमाणे शिवाची पूजा, म्हणजे आपण आता शिवपूजा कशी करतो, अभिषेक करतो, पांढरी फुलं वाहतो, बेल वाहतो, भस्म वाहतो देवाला, अशा पद्धतीने आपण शिवपूजन करतो. शिवपूजन केल्यानंतर बाहेर निघताना नंदी महादेवांच्या एक कान बंद करायचा आणि दुसऱ्या कानामध्ये तुमच्या मनातील इच्छा सांगायची आहे. आणि लक्षात ठेवा, दुसरा कान बंद करून एका कानात सांगायची आहे आणि त्यांना विनंती करायची आहे की महादेवांपर्यंत माझ्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी तेवढा निरोप द्या. 7 दिवस तुम्हाला सलग मंदिरामध्ये जायचं आहे आणि हा उपाय करायचा आहे. बघा, तुमची इच्छा जी आहे ती नंदी महादेवांना नक्कीच सांगतील आणि ती इच्छा तुमची पूर्णही होईल, असा अनुभवसुद्धा येतो. मग श्रद्धेने कुठलीही गोष्ट केली ना तर परमेश्वर नक्की आपल्याला त्यामध्ये साथ देतात. तर जरूर करा आणि महादेवांना विनंती आहे की तुमची जर का एखादी महत्त्वाची इच्छा असेल ती जरूर पूर्ण होऊ देत. जय भवानी, जय जगदंबा.